राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली। आता सर्वांचं लक्ष 23 नोव्हेंबरकडे लागलंय। 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय याची सर्वांना उत्सुकता आहे। राज्यात तुरळक अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले। राज्यातील काही भागात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळाल्या आहेत। मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत, मात्र अनेकदा हे अंदाज देखील फसवे ठरतात। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या हाय व्होल्टेज फाईट्स कोणत्या होत्या जाणून घेऊया सविस्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरी 5 पाकळीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे केदार दिघे मैदानात आहेत। त्यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघाकडे देखील बिग फाईट म्हणून पाहिले जाते। तिथं मनसेचे अमित ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। याच मतदारसंघात महेश सावंत देखील रिंगणात आहेत। वरळीत आणि ठाण्यात देखील तिहेरी लढत पाहायला मिळाली। वरळीत शिंदे गटाचे मिलिंद देवरा, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे आपलं नशीब आजमावत आहेत। दुसरीकडे वांद्रे पूर्व मध्ये जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत झाली आहे। ठाण्यात शिंदे गटाचे संजय केळकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात अटीतटीची लढत झाली। तर कोकणात कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना रंगला। बारामती कागलच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ। बारामतीत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी काकापुतण्यांची थेट लढत झाली। तर मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध बापू बेगडे अशी थेट लढत झाली। यानंतर सगळ्यात हाय व्होल्टेज लढत कागल विधानसभा मतदारसंघातली होती। दोन कट्टर विरोधक राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या पक्षाकडून समरजित घाटगे आमने सामने आहेत। या मतदारसंघात 81% अधिक मतदान झाले। कोल्हापूर उत्तर आणि सांगोल्यात कोणाची बाजी? कोल्हापूर उत्तर मतदारसंघ चांगला चर्चेत आला। तिथं काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतली आणि काँग्रेसनं अपक्ष राजू लाटकर यांना पाठिंबा दिला। तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांनी फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे। सांगोल्यात शिवसेनेचे शहाजी बापू पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे दीपक साळुंके यांच्यात चुरशीची लढत आहे। सांगलीच्या कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील ही देखील एक बिग फाईट आहे। कर्जत जामखेडच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली। जळगाव ग्रामीण मध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत झाली। नांदगाव मध्ये मात्र हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। तिथं सुहास कांदे, गणेश धात्रक आणि समीर भुजबळ ही तिहेरी लढत पाहायला मिळाली। सुहास कांदेंनी तुझा मर्डर फिक्स आहे अशी थेट धमकी समीर भुजबळांना दिल्याचं समोर आलं। मराठवाड्यात परांडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोठे अशी लढत झाली। तर बार्शी मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र राऊत यांच्यासमोर ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांचं कडवं आव्हान आहे। विदर्भातील रामटेकमध्ये आशिष जयस्वाल विरुद्ध विशाल बरबटे यांच्यात लढत आहे। विदर्भातील सावनेर विधानसभा मतदारसंघात आशिष देशमुखांविरोधात अनुजात केदार असा सामना रंगला आहे। राज्यातील इतर महत्त्वाच्या बिग फाईट सविस्तर पाहूयात। जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील विरुद्ध रोहिणी खडसे। मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ दादा भुसे विरुद्ध अद्वै हिरे। येवला विधानसभा मतदारसंघ छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे। राजापूर विधानसभा मतदारसंघ किरण सावंत विरुद्ध राजन साळवी। कुडाळ विधानसभा मतदारसंघ निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली। कणकवली विधानसभा मतदारसंघ नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर। बेलापूर विधानसभा मतदारसंघ मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक। येरोली विधानसभा मतदारसंघ गणेश नाईक विरुद्ध MK मडवी विरुद्ध विजय चौगुले। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ नरेंद्र मेहता विरुद्ध गीता जैन। इंदापूर विधानसभा मतदारसंघ दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील। आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील। पंढरपूर विधानसभा मतदारसंघ समाधान आवताडे विरुद्ध भगीरथ भालके। लातूर विधानसभा मतदारसंघ अर्चना पाटील चाकूरकर विरुद्ध अमित देशमुख। जालना विधानसभा मतदारसंघ अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल। भोकर विधानसभा मतदारसंघ संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे। कन्नड विधानसभा मतदारसंघ संजना जाधव विरुद्ध हर्षवर्धन जाधव। परळी विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख। दिंडोशी विधानसभा मतदारसंघ
संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू, मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ नवाब मलिक विरुद्ध अबू आझमी, शिवडी विधानसभा मतदारसंघ बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ शायना एनसी विरुद्ध अमीन पटेल, अणुशक्ती विधानसभा मतदारसंघ सना मलिक विरुद्ध फहाद अहमद, दिग्रस विधानसभा मतदारसंघ संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे. तर मंडळी, राज्यातील या हाय व्होल्टेज लढतींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.